फॅमिली गेट टुगेदर्स, एंगेजमेंट, लग्न, बर्थडे सारखी फॅमिली फंक्शन्स असो वा कॉन्फरन्स, कॉर्पोरेट मीटिंग्स, प्रॉडक्ट लॉन्च किंवा टीम इव्हेंट सारखे कॉर्पोरेट इव्हेंट्स, कार्यक्रम कोणताही असो, डेस्टिनेशन एकच, कोल्हापूर पासून फक्त 5 किलोमीटर जवळ असलेलं मँगो रिसॉर्ट. 100 ते 5000 लोकांसाठी परफेक्ट व्हेन्यू, 4 वेगवेगळे ओपन लॉन्स, एसी बँक्वेट हॉल, स्विमिंग पूल, 4 BHK विला, एसी कॉटेज रूम्स आणि प्रशस्त पार्किंग. तुमचा प्रत्येक इव्हेंट बनवा खास आणि संस्मरणीय. मँगो रिसॉर्ट, कळंबा तलावाजवळ, कोल्हापूर. शिंगणापुरातील सेंटरिंग कामगार योगेश तानाजी कांबळे हे 20 एप्रिल रोजी रात्री 10:15 ते 12:30 दरम्यान कोल्हापुरातून चालत निघाले होते. लक्ष्मीपुरी बाजारपेठ इथल्या घोडके देशी दारू दुकानाच्या बाजूने जाताना त्यांना दोघा अज्ञातांनी अडवलं. आम्ही पोलीस असल्याचं सांगत रात्रीचं का फिरतोस अशी विचारणा केली. पोलीस अधीक्षक कार्यालयात नेण्याच्या बहाण्यानं त्यांना जबरदस्तीनं मोटारीत बसवण्यात आलं. यावेळी कारवाईचा धाक दाखवून कांबळे यांच्याकडून 5,000 रुपये काढून घेतले. यावेळी त्यांनी कांबळे यांना मारहाणही केली. याबाबत कांबळे यांनी 21 एप्रिल रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक खंडू गायकवाड आणि कर्मचाऱ्यांनी या प्रकरणी तपास करून करवीर तालुक्यातील म्हालसवडे इथल्या सूरज पाटीलला आज अटक केली. त्यानं सहकार्याच्या मदतीनं 5,000 लुटल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी आणि लुटीतील 5,000 रुपयांपैकी 1,000 रुपये जप्त केलेत. पोलिसांकडून त्याच्या सहकार्याचा शोध सुरू आहे.